श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायणासाठी ना मी मठामध्ये बसले होते आणि तर म्हटलं की चला तुमच्यासोबतसुद्धा माझं रुटीन शेअर करूया. आणि 4 ते 6 असं वाचनाचा टाईम होता गुरुचरित्र पारायणाचा आणि त्याच्यामुळे 3लाच उठावं लागायचं. आणि त्याच्यानंतर सगळं आवरून ना 4 वाजेपर्यंत मी मठामध्ये पोहोचत होते. तर गणपती मंदिराजवळ गाडी लावल्याच्या नंतर ना 5 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर आपला मठ आहे आणि आतमध्ये खूप छान वातावरण आहे. म्हणजे सकाळी सकाळी एकदम प्रसन्न वाटतं. आणि माझ्यासारखेच ना असंख्य म्हणजे हजारो सेवकरी होते जे 4 ते 6च्या बॅचला. तर सकाळची ना खूप जास्त धावपळ व्हायची, त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे शूट करत नव्हते. आणि नेमकं त्या दिवशी म्हटलं की चला आपण शूट करूया. आणि काय झालं की ह्या सगळ्या धावपळीमध्ये ना माझ्या हातातून माझ्या गाडीची चावी कधी पडली हे मलाच कळालं नाही. आणि त्यानंतर ना गुरुचरित्र वाचन चालू व्हायच्या आधी 1 मिनटं मला समजलं की माझी चावी माझ्याजवळ नाही आहे. मी उठून पटकन बाहेर गेले आणि जे स्वामी सेवकरी आहेत त्यांना सांगितलं. तर त्यांनी एकाने जाऊनसुद्धा बघितलं पण चावी भेटली नाही त्यांना. आणि त्याच्यानंतर ना संपूर्ण गुरुचरित्रामध्ये म्हणजे वाचनामध्ये ना माझं लक्षच नव्हतं. म्हणजे मी कंटिन्यू स्वामींचं नामस्मरण करत होते की माझी चावी मला भेटू द्या फक्त, कारण बाईकची चावी होती आणि ती जर भेटली नाही तर मग कसं होणार. त्याच्यामुळे मग मला खूप टेन्शन आलं होतं. आणि जसं गुरुचरित्र पारायण तशी मी ना तडक उठले आणि त्या दादांना ना माईकमध्ये अनाऊन्स करायला सांगितले की माझी चावी हरवली आहे, जर कोणाला भेटली तर प्लीज मला आणून द्या करून. तर मी ते सांगितलं आणि दादांनी ना 1 सेकंदाचं चावी माझ्या हातात ठेवली की ते म्हटले तुझी चावी सापडली आहे. तर मी त्यांना विचारलं पण कोणी दिली, तर ते म्हटले माहिती नाही पण सापडली आहे. तर मला खरंच इतकं छान वाटलं, म्हणजे इतका छान एक्सपिरियन्स होता. म्हणजे स्वामी ना त्यांची प्रचिती वेळोवेळी देतच असतात. पण आज ना मी खरंच एकदम मनापासून स्वामींना हाक मारत होते की प्लीज माझी चावी मला भेटू द्या. आणि इतक्या अंधारामध्ये चावी मला खरंच माहिती नाही कोणाला भेटली आणि त्यांनी आणूनसुद्धा दिली. तर खरंच म्हणजे त्या सेवकरांचे पण मनापासून आभार की त्यांनी माझी चावी माझ्यापर्यंत पोहोचवली. अजून एक गोष्ट शेअर करायची होती ती म्हणजे ना गुरुचरित्र वाचनासाठी ना वय महत्त्वाचं आहे ना शिक्षण महत्त्वाचं आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ना माझ्या शेजारीच ना एक दीदी बसली होती. तिचं वय ना फक्त 12 वर्ष होतं आणि या आजी होत्या त्यांचं वय ना 62 वर्ष होतं. तर आजी म्हणजे आजींचीच नात होती ती. म्हणजे आजींचं इतकं वय असूनसुद्धा आणि दीदी इतकी छोटी असूनसुद्धा इतक्या वेळ पारायणाला बसत होते आणि एकदम मनापासून पारायण करत होते. हे पाहून खरंच खूप छान वाटलं. लहान मुलांना जर आतापासूनच स्वामी संस्कार असतील तर पुढची पिढी खरंच उज्ज्वल आहे असं म्हणायला हरकत नाही. चला भेटूया नेक्स्ट